शिकू मराठी आनंदाने या पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 4 पक्की मैत्री आज आपण पाहणार आहोत. पक्की मैत्री म्हणजेच स्ट्रॉंग फ्रेंडशिप. चला आता आपण पाहूया या धड्यामध्ये काय दिले आहे. रोहनने शेतात बसून आंबा खाल्ला. हा जो मुलगा दिसत आहे त्याचं नाव आहे रोहन. रोहन सॅट इन द फील्ड अँड एट द मँगो. आंब्याची कोय तिथेच मातीत टाकली. ही पुट द मँगो सीड इन द सॉइल देअर. आंब्याची कोय म्हणजेच आंब्याची बी. पावसाळा नुकताच सुरू झाला होता. द रेनी सीझन हॅड जस्ट स्टार्टेड. काही दिवसांनी तो बाबांसोबत शेतात गेला. आफ्टर फ्यू डेज ही वेंट टू द फील्ड विथ बाबा. बाबा म्हणजे त्याचे वडील. तो वडिलांसोबत शेतात गेला. त्यावेळी त्याने पाहिले की आंब्याच्या कोईला कोंब फुटला होता. ॲट दॅट टाइम ही सॉ दॅट द मँगो सीड हॅड स्प्राउटेड. कोंब फुटणे म्हणजेच जसं मटकीला मोड येतात त्याचप्रमाणे आंब्याच्या कोईला कोंब फुटला होता. तेवढ्यात गोड आवाजात त्याला कोणीतरी हाक मारली. जस्ट देन समवन कॉल्ड हिम इन अ स्वीट व्हॉइस. रोहनने कान टवकारले. रोहन प्रिक्ड अप हिज इयर्स. कान टवकारणे म्हणजे लक्ष देऊन ऐकणे. इकडे तिकडे पाहिले. ही लुक हिअर अँड देअर. तो पाहू लागला आवाज कुठून येतोय. त्याला त्या कोंब फुटलेल्या कोईतून आवाज आल्यासारखे वाटले. ही फेल्ट दॅट द साऊंड वॉज कमिंग फ्रॉम द स्प्राउटेड सीड. त्याने आश्चर्याने पुन्हा कोईकडे पाहिले. ही लुक ॲट द सीड अगेन इन सरप्राईज. कोंब फुटलेली ती कोय त्याच्याकडे हसून पाहत असल्यासारखे त्याला जाणवले. ही फेल्ट that the sprouted seed was smiling at him. जी कोय त्याने खाल्ली होती त्यातनं आवाज येत होता आणि त्या आवाजाकडे त्याने लक्ष दिले आणि तो ऐकू लागला. आता रोहन आणि रोप या दोघांमधला संवाद इथे दिलेला आहे. संवाद म्हणजेच कन्व्हर्सेशन. रोहन, तूच हाक मारलीस का मला? Did you call me? रोप, होय, येस. रोहन, काय बोलायचं आहे तुला माझ्याशी? What do you want to talk to me about? तुला माझ्याशी कशाविषयी बोलायचं आहे असं रोहन रोपाला विचारतो. रोप काय म्हणतं? मित्रा, मला तुझ्यासोबत मोठं व्हायचंय रे. फ्रेंड, आय वॉन्ट टू ग्रो अप विथ यू. रोप त्याला म्हणतं मित्रा, म्हणजेच रोहनला त्याने मित्र असे म्हटलेले आहे, फ्रेंड असे म्हटलेले आहे आणि मला तुझ्यासोबत मोठं व्हायचंय. रोहन, मी तुला त्यासाठी नक्की मदत करेन. सांग काय करू मी? रोहन म्हणतो I will definitely help you with that. Tell me, what should I do? मी काय करू शकतो तुझ्यासाठी? तर रोप काय सांगतं? तुला माझी काळजी घ्यावी लागेल. You have to take care of me. रोहन, होय, नक्कीच. त्यासाठी मी तुला नियमित पाणी घालेन. तुझ्या भोवती कुंपण घालेन. रोहन काय म्हणतो? Yes, of course. For that, I will water you regularly. Put a fence around you. म्हणजे मी तुला रोज पाणी घालेन. नियमित म्हणजे रोज, दररोज पाणी घालेन आणि तुझ्या भोवती कुंपण घालेल. कुंपण म्हणजे तारेचे सभोवताली गोल राऊंड असं कुंपण, गेट केल्यासारखं कुंपण घालेल. रोप, मग तर मी खूप खूप मोठा होईन आणि तू जेव्हा तुझ्या मित्रांसोबत माझ्याजवळ खेळायला येशील तेव्हा तुम्हाला सावली, फळे देईन.
आता रोप काय म्हणते पहा. देन आय विल ग्रो व्हेरी बिग अँड व्हेन यू कम टू प्ले विथ युअर फ्रेंड्स आय विल गिव्ह यू शेड अँड फ्रूट्स. रोहन: होय, मग आपण सगळे मिळून मजा करू. येस, देन वी विल ऑल हॅव फन टुगेदर. इतक्यात बाबांची हाक रोहनच्या कानावर पडली. जस्ट देन रोहन हर्ड बाबाज कॉल. रोपाचे व त्याचे बोलणे सांगण्यासाठी रोहन बाबांकडे धावला. रोहन ran to tell him about the plant and its words. म्हणजे रोहन आणि रोप यांच्यामध्ये जे कन्व्हर्सेशन झालं, जो संवाद झाला, तो सांगण्यासाठी रोहन बाबांकडे पळाला. अशा प्रकारे रोहन आणि ते रोप यांची पक्की मैत्री या पाठामध्ये आपण शिकलो आहोत. धन्यवाद.